दिवशी याला पुढच्या आयुष्यासाठी तुमच्या आईला उज्ज्वल भविष्यमय आनंदित आरोग्यदायी राहावं ही आपणा सर्वांतर्फे आणि कुटुंबातर्फे देवाचरणी मी प्रार्थना करतो. तसंच त्याच्याबद्दल एक छोटंसं आता तुम्ही सगळ्यांनी त्याच्याबद्दल ऑफिसचं ऐकलं पण मी कुटुंबाबद्दलचं सांगतो. राजनीती अशी व्यक्ती आहे आनंद कष्टाळू आणि त्याच्या बळावर हे त्याचं वैभव त्यांनी प्राप्त केलं आणि त्याच्या 2 मुलींना आई वडिलांसारखं म्हणजे आईसारखं प्रेम देऊन त्यांना एकीला डॉक्टर बनवलं आणि एक आता शेवटच्या वर्षाला आहे ती पण आता थोड्या ह्याच्यामध्ये 1 वर्षात ती पण डॉक्टर आणि मोठी मुलगी पुढचं आयुष्य करिअर अमेरिकेचं आता जायचं तिचं चाललं आहे ते पण तिचं इच्छा लवकरच पूर्ण होईल. तर अशी ही व्यक्ती हसतमुख संगीतमय डान्समय त्याच्यासाठी मी एक छोटंसं एक गाणं एक त्याच्यासाठी गातो आहे की त्याच्या एक आवडता गायक सिंगर कलाकार त्याच्यासाठी जो माझा एवढा आवाज तसा नाही त्याच्यासारखा पण नाही आणि त्या गायकासारखा पण नाही तरी पण मी एक कडवं गातो ह्या त्याच्या शेवटच्या दिवसासाठी. तुम्ही एक शांत चित्राने ऐकावे ही अशी म्हणजे त्या कडव्या ह्याच्यामध्ये एक जीवनाचं सत्य आहे सांगून घेतोय तो आहे ते मी गाणं गातोय त्याला बॅकग्राऊंड म्युझिक नाही पण मी माझ्या आवाजात गातोय तुम्ही ते ऐकावं असं माझी विनंती. लेट्स गो. चलते चलते मेरे गीत याद रखना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना रोते हंसते बस तुम गुनगुनाते रहना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना. अलविदा तो अंत है और अंत किसने देखा ये जुदाई मिलन है जो हमने देखा यादों में आकर तुम हो ही गाते रहना कभी अलविदा ना